महाभारताचं युद्ध संपलं होतं. कौरव पांडवांच्या मध्ये झालेल्या घनघोर युद्धात कौरवांचा पराभव झाला आणि पांडवांचा विजय झाला. या विजय आणि पराभव या दोन्हीच्या मध्ये अनेकांच्या मृतदेहांचा खच पडला होता. काहींच्या तर निर्वंश झाला होता असं म्हटलं तर ते जास्त अतिशयोक्तीचं होणार नाही. या सगळ्या घनघोर युद्धानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण गांधारीच्या समोर उभे राहिले आणि गांधारीशी बोलू लागले तेव्हा गांधारी प्रचंड संतप्त झाली होती. गांधारीनं भगवान श्रीकृष्णाला शाप दिला आणि म्हणाली की माझ्या वंशाचा विच्छेद तू केला आहे कृष्णा, तुझाही वंश असाच अंतर्गत बंडाळीने संपेल, तुझ्या वंशातही कोणी शिल्लक राहणार नाही. भगवान श्रीकृष्णाने गांधारीचा तो शाप सहर्ष स्वीकारला आणि पुढे घडलं तसंच. यादवांच्या मध्ये अंतर्गत बंडाळी माजली आणि या बंडाळीत एकमेकाचा खून करून यादव संपले. यादवांच्या वंशाचा निपात झाला. मी पुराणातली कथा तुम्हाला आज मुद्दाम सांगतोय असं नाही, किंवा मला काही धार्मिक कथा सांगायची असं अजिबात नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता जे काही घडतंय ना ते तसंच आहे. कोणत्या गांधारीचा शाप लागलाय मला माहित नाही, पण आता महाराष्ट्रातल्या शिवसेना नावाच्या वंशाचा विच्छेद करण्याची तयारी शिवसेनेच्याच लोकांनी ठरवली आहे का असा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतोय. राजकारणातलं वैर आता व्यक्तिगत होऊ लागलंय आणि हे व्यक्तिगत वैर लोकांच्या जीव घेण्यापर्यंत चाललंय आणि ही स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नक्कीच चांगली नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार ज्या राजकारणाला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात, त्या पुरोगामी महाराष्ट्रात एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून पक्षापासून दूर जाणाऱ्या किंवा आम्ही पक्षापासून दूर जाऊ नयेत यासाठी तुम्ही कोणापासून तरी दूर जा असं सांगणाऱ्या माणसांसोबत व्यक्तिगत वैर घेऊन त्यांचा जीव घेण्याची भाषा बोलली जाते आहे, हे सगळ्यात वाईट आहे. राजकारण म्हणून पक्षातून काढून टाकणे, पदावरून काढून टाकणे, त्यांना अपात्रतेचा शिक्का लावणे किंवा अपात्र करणे या सगळ्या गोष्टी राजकारणाचा भाग आहेत. पण या सगळ्यामध्ये भीषण आणि भयावह कुठली गोष्ट घडत असेल तर ती जीव घेण्यासाठी, रस्त्यावरची लढाई करण्यासाठी उतरण्याचं आव्हान केलं जातं आहे. हेच फार भयावह आहे. मंडळी, या सगळ्यामध्ये शिवसेनाच शिवसेनेच्या विरोधात उभी राहते आहे. एक शिवसैनिक दुसऱ्या शिवसैनिकाला त्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी असूसलाय का हाच प्रश्न पडतो. तानाजी सावंतांच्या कार्यालयावर हल्ला करणारा शिवसेनेच्या विरोधी पक्षातला कोणीही नाही. तो आहे शिवसैनिक. हातात भगवा झेंडा घेऊन ज्यांनी त्या भगव्या झेंड्याला मोठ्या दिमाखात फडकावलं त्याच माणसाच्या कार्यालयावर वार करणे, तिथे दगड टाकणे, फोडणे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. शिंदेंच्या ज्या वैद्यकीय मदत कक्षातून अनेक शिवसैनिकांना वैद्यकीय मदत पुरवली गेली त्याच कार्यालयावर दगड टाकून तेच कार्यालय फोडण्याचा नतद्रष्टपणा होतो आहे. इथपर्यंत ही सगळं समजण्यासारखं होतं. आता माझा तुम्हाला एक शब्द आहे म्हणून तो पाळतोय. संजय राऊतांच्या विषयी मी तुम्हाला बोलणार आहे. काय भाषा उद्दामपणाची आहे हे आपण सगळ्याच ठिकाणी ऐकलंय. मी पुन्हा ते ऐकवायची गरज नाहीये. एकच वाक्य ते बोललेत, पण असं खतरनाक बोललेत की त्यांचे इरादेच यातून स्पष्ट होत आहेत. संजय राऊत एक पत्रकार आहेत. संजय राऊत एक राज्यसभा सदस्य आहेत. संजय राऊत एका पक्षाचे प्रवक्ते आहेत. या सगळ्या भूमिकेतून संजय राऊतांच्याकडे बघितल्यावर ते अशा स्वरूपाची भाषा वापरतायत म्हणजे त्यांना काय करायचं आहे. काय म्हणाले संजय राऊत? संजय राऊत भर सभेत बोलले की गुवाहाटीवरून 40 बॉड्या येतील आणि त्यांना शवागारात पाठविण्याचं काम आम्ही करू. काय इरादे काय संजय राऊतांचे? दम असेल तर, एका बापाचे असाल तर, इथपर्यंतची भाषा ठाकरी भाषा म्हणून समजते, सहन करता येऊ शकते. तुमच्या बापाच्या नावानं पक्ष चालवा असं उद्धव ठाकरे म्हणाले, हे देखील सहन करता येऊ शकतं. पण संजय राऊत जेव्हा गुवाहाटीवरून बॉड्या येतील आणि त्यांना शवागारात पाठवू
असा थेट गर्भित इशारा, धमकी देतात, तेव्हा भय वाटू लागतं की राजकारण आता व्यक्तिगत पातळीवर, जीव घेण्याच्या पातळीवर गेलेलं आहे. एकटे संजय राऊत बोलले असते तर संजय राऊतांच्या बोलण्यातला उथळपणा, उद्दामपणा म्हणून आपण दुर्लक्ष केलं असतं. कारण संजय राऊत बोलतातच असे. संजय राऊतांना वेगळं काही बोलताच येत नाही. त्यांचं तोंड म्हणजे अक्षरशः शब्दांचे नालीच बाहेर पडत असते, घाणच पडत असते. म्हणजे ते शब्द तर पुन्हा पुन्हा मी सांगायला नकोत. किरीट सोमय्यांना वापरलेले, पुन्हा यांना वापरलेले, आपल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना वापरलेले, या शब्दाविषयी तर मी बोलायला नको. त्याच्याविषयी वारंवार बोलून झालंय. लोकांना दिलेल्या धमक्या त्या सुद्धा आपल्याला सांगून झाल्या. आता थेट जीव घेण्याची धमकी. गुवाहाटीवरून 40 बॉड्या येतील आणि त्यांना आम्ही शवागारात पाठवून देऊ. अरे किमान एक मानवी संवेदनशीलता असते. शवागारात नसतात पाठवत, अंत्यसंस्कारासाठी पाठवत असतात. म्हणजे त्यांना तर मारूच मारू, पण मृतदेहाची देखील विटंबना करू, इथपर्यंतची मानवी विकृती राऊतांच्या भाषेतून दिसते. राऊतांना ही सवय आहे. पण शिवसेनेचे दुसरे नेते, ज्यांना उद्याचा शिवसेनेचा उत्तराधिकारी म्हटलं जातं, त्या आदित्य ठाकरेंची भाषा कोणती आहे ते देखील आपल्याला नीट ऐकावं लागेल. काय म्हणतायत आदित्य ठाकरे आपल्या भाषणामध्ये? सगळ्यांच्या समोर आदित्य ठाकरे काय बोलले ते तुम्ही ऐका. ज्या दिवशी ठरेल मुंबईत उतरतील, एअरपोर्टवरून विधानभवनाला जाण्याचे रस्ते आपल्या वरळीतून आहेत. वरळीने तर आपल्या परळमधून आहे आणि दुसरा रस्ता आपल्या भाईपेतून आहे. येणार आमच्या वांद्र्यामधून, उतरणार आमच्या चांदिलीमध्ये. ही मुंबई आपली, ही महाराष्ट्र आपला याने कोणाचा महाराष्ट्र दुसऱ्याचा होऊ देणार नाही. कळलं? विमानतळ ते विधान भवन या प्रवासामध्ये वरळी लागते. जेव्हा आमदार विमानतळावर विधान भवनात जाण्यासाठी येतील तेव्हा त्यांना वरळीवरून जावं लागतं. हा इशारा काय सूचित करतोय? काय म्हणायचंय आदित्य ठाकरेंना? अहो, एक कार्यकर्ता अभद्र बोलतोय, असभ्य बोलतोय, भयप्रद बोलतोय म्हणून तक्रार वरिष्ठांच्याकडे करायला जावी तर वरिष्ठ देखील याच स्वरूपाची भाषा वापरतायत. बर, आदित्य ठाकरे काही बोलतायत, त्याची तक्रार उद्धव ठाकरेंच्याकडे करावी म्हणून जावं तर तुमच्या बापाचं नाव वापरून दाखवा, अशी भाषा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वापरतायत. काय म्हणायचं याला? कुठल्या स्वरूपाची गोष्ट होते ही? अहो, एखादं पोरग रस्त्यावर उभं टाकून लघवी करताय म्हणून त्याच्या बापाकडे तक्रार करायला जावं तर बाप छतावर उभं टाकून करतोय. अशी स्थिती असल्यावर याच्या दाद कोणाकडे मागायची? आणि तेच राज्यकर्ते आहेत. शिवसैनिक म्हणून ही भाषा सत्तेवर नसताना शिवसेनेनं वापरली असती तर त्याला ठाकरी भाषा म्हणता आलं असतं. पण ही ठोकरी भाषा आहे. कसपटा समान समजून एखाद्याला जीव घेण्याची प्रवृत्ती यातून दिसते आहे. बरं, इतिहास काय आहे? ठाण्यामध्ये नगरसेवकाची हत्या घडली की नाही? मुंबईमध्ये एका आमदाराची हत्या झाल्यानंतरच शिवसेनेचा आमदार निवडून आला की नाही? आणि घाण कोणाला म्हणताय? गेली ती घाण, गेली ती घाण हा शब्द आम्ही सातत्यानं ऐकतोय. ज्या सदा सरवणकरांना तुम्ही आत्ता घाण म्हणताय ते सदा सरवणकर याआधी नारायण राणेंच्या सोबत पार्टी सोडून गेले होते की नाही? पुन्हा परत नारायण राणे सोबत गेले तेव्हा सदा सरवणकर घाण होते. त्यांना परत बोलवल्या गेलं तेव्हा त्यांना पुन्हा आमदार केल्या गेलं आणि पुन्हा सदा सरवणकर शिंदेच्या सोबत जाणार असतील तर ते पुन्हा घाण. याच घाणीला पुन्हा पुन्हा शुद्ध करणार आहेत तुम्ही. आता थेट जीव घेण्याची भाषा बोलताय. आणि कुणाच्या हाताने होणार आहे हे सगळं? उद्धव ठाकरे साहेब, कोणाच्या हाताने कोणाला मारणार आहोत आपण? यादवांच्या हाताने यादव संपली होती तसं शिवसैनिकांच्या हाताने शिवसैनिकांना संपविण्याचा घाट घातला जातो आहे का? रस्त्यावर मारण्यासाठी उद्धव ठाकरे उतरणार आहेत का? रस्त्यावर मारण्यासाठी आदित्य ठाकरे उतरणार आहेत का की तेजस ठाकरे उतरणार आहेत? की ठाकरे परिवार आपल्या मातोश्री नावाच्या महालात सुरक्षित बसलेला असेल आणि शिवसैनिकांच्या हातामध्ये शस्त्र देऊन शिवसैनिकांनाच मारलं जाईल? रक्त कोणाचं सांडणार आहे आणि कोण सांडणार आहे
या प्रश्नाचं साधंसं उत्तर संजय राऊतांच्याकडे असेल. अहो, ज्यांना ही शिवसेनेत यादवी हवी आहे त्यांनी ती करून टाकली आहे. त्यांचा हेतू साध्य झालाय आणि आता शिवसैनिक एकमेकांच्याच विरोधात शस्त्र हातात घेऊन लढणार आहे. ज्या एकनाथ शिंदेंना कधी काळी आमचा नेता मानल्या गेलं, ज्या भुमरेंना नेता समजून प्रत्येक शिवसैनिक लढत होता, त्यांच्याच विरोधात तुमची माणसं काम करणार आहेत. अहो, त्यांच्यात भांडणं लागण्याची बातमी एक दोन वाहिन्यांवर झळकते काय आणि दुसऱ्या क्षणाला बातमी झळकते की आणखी एक आमदार, आणखी एक मंत्री गायब. उद्धव ठाकरे साहेब, यावेळी विचार करण्याची गरज आहे. त्या माणसांचा आवाज बंद करण्याची नव्हे, कारण आता 40 पेक्षा अधिकची संख्या झाली आहे आणि 40 लोकांना वाटतंय 55 पैकी की तुम्ही धोरण बदलायला हवं. अहो, धोरण बदलायचं सोडू देऊन मरणाचंच धोरण राबवायचं असेल तर ही महाराष्ट्रातली अगतिक स्थिती आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. आणि जर राज्यकर्ते या भूमिकेतून बाजूला जाणार नसतील तर आमची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विनंती आहे की आता वेळ आलेली आहे. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था ही नियंत्रणाच्या पलीकडे जाते आहे. त्यामुळं आता वेळ आली आहे. कदाचित राऊतांना हीच स्थिती आणायची आहे का? राज्य सरकार बरखास्तीचा निर्णय घेतला जावा आणि त्यातून सहानुभूती निर्माण व्हावी. त्यासाठी तर हे सगळं चाललं नाही ना, हा प्रश्न पडतोय. राजकारण सोडून देऊ, पण आपल्याच माणसाचा बळी घेण्याची भाषा बोलून संजय राऊतांनी शिवसैनिकांनाच शिवसैनिकाच्या समोर उभं करू नये, एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे. धन्यवाद.